पहा आपण कडे पाहतोय सूट व कमिशन. आता सूट म्हणजे काय रे? सूट म्हणजे काय सांगता येईल तुम्हाला? तर सूट म्हणजे काय? आता तुम्ही आपण पाठीमागचं एक प्रकरण पाहिलं बघा, शेकडा नफा, शेकडा तोटा, नफा तोटा. ओके बघा, नफा म्हणजे काय सांगा, म्हणजे किंवा नफा कधी होतो? जर खरेदीची किंमत ही विक्री किमतीपेक्षा कमी असेल तर काय होतो? नफा. म्हणजे खरेदी किंमत 100 रुपये आहे आणि विक्री किंमत 110 रुपये आहे. नफा झाला का तोटा झाला? लक्षात आलं नाही? सूत्र पाठ करायची गरज आहे. मग विक्री वजा खरेदी काय आला? नफा आला. आणि तोटा असेल तर खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कमी असते. खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कमी असते म्हणजे 100 रुपये वस्तू 90 रुपये विकली, काय झाला? तोटा झाला. मग तोट्या सूत्र काय झालं? मग खरेदी वजा विक्री, खरेदी वजा विक्री. मग सूट आणि कमिशन म्हणजे मग काय फरक आहे? सूट म्हणजे काय? तर सूट म्हणजे काय? एखादी वस्तू विकल्यानंतर म्हणजे आपल्या गणिती भाषेमध्ये विक्री केल्यानंतर, ओके, छापील किमतीपेक्षा काहीतरी कमी रकमेने विकलेली असते, यालाच म्हणायचं सूट. उदाहरणार्थ, एखाद्या वस्तूची छापील किंमत 250 रुपये आहे आणि ती वस्तू 200 रुपयाला विकली तर या व्यवहारामध्ये किती सूट मिळाली? किती रुपये मिळाले? 50 रुपये मिळाले. कळलं का? म्हणजे तुम्हाला मी काय सांगितलं, एखादी वस्तू विक्री केल्यानंतर छापील किमतीपेक्षा काहीतरी कमी किमतीनं ती वस्तू विकली जाते आणि जी कमी किंमतीने विकली जाते ना, ही जी रक्कम असते ना, त्याला म्हणायचं सूट. त्याला काय म्हणायचं? मग कमिशन म्हणजे काय? लय वेळा ऐकलं कमिशन हा शब्द ऐकलाय तुम्ही. मग कमिशन म्हणजे नेमकं काय सांगतील? आपल्याला समजा एखादी वस्तू घ्यायची आहे किंवा एखादी जमीन घ्यायची आहे, एखादा बंगला घ्यायचा आहे किंवा एखादी सेकंड हँड गाडी घ्यायची आहे, मोठी कार गाडी घ्यायची आहे, बरोबर आहे? कोणतीही वस्तू किंवा जमीन, आज आपण थोडा वेळ एखादी वस्तू किंवा जमीन आपल्याला विकत घ्यायची किंवा खरेदी करायची आणि विकायची. आता खरेदी करणं आणि विकणं समजून घ्या. तुम्हाला खरेदी करायची असेल किंवा तुमची जमीन विकायची असेल, बरोबर, ती एखाद्या व्यक्तीमार्फत विकली जाते. त्याला एजंट किंवा दलाल म्हणतात. आणि मग ही खरेदी आणि विक्रीची या व्यवहारामध्ये जी त्याला रक्कम मिळते ना, त्या खरेदी विक्रीच्या मोबदल्याची रक्कम मिळते ना, त्याला म्हणायचं कमिशन. त्याला काय म्हणायचं? कमिशन. समजलं तुम्हाला कमिशन म्हणजे काय? आता रिबेट नावाचा एक नवीन मुद्दा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. रिबेट. आता रिबेट म्हणजे काय रे? रिबेट म्हणजे काय? सूट आणि कमिशन प्रकरण सोडताना रिबेट नावाचा एक उपघटक आपल्याला पाहायला मिळतो. रिबेट म्हणजे काय? तर रिबेट आणि सूट ह्याचा अर्थ एकच असतो, लक्षात ठेवा. रिबेट म्हणजे काय वेगळं नसतं. फक्त रिबेट हे कशावर दिलं जातं? तर खादी ग्राम उद्योग असतो का, खादी ग्राम उद्योग ज्या त्या खादी कपड्यांवर जी सूट देतं ना, त्याला म्हणायचं रिबेट. त्याला काय म्हणायचं? रिबेट. आणि रिबेट आणि सूट ह्या दोन्ही गोष्टी कशा आहेत? सारख्या आहेत, समान आहेत. रिबेट म्हणजे सूट, सूट म्हणजेच रिबेट. पण रिबेट कधी वापरायचं? खादी ग्राम उद्योग असतात. मग शासन किंवा संस्था त्या खादी ग्राम उद्योगावर जी काय सूट देतं ना, आणि ह्या सूटला काय म्हणायचं? रिबेट असं म्हणायचं. त्या सूटला काय म्हणायचं? रिबेट असं म्हणायचं. कळलं का तुम्हाला? आता ह्याच्यावरची आपण काय उदाहरण पाहूया. ठीक आहे, आता बघा सूट आणि कमिशन. तर पहिलं उदाहरण पाहूया. बघा, एक वस्तू शेकडा 25% सूट देऊन विक्री केली असता. आता विक्री केली असता म्हणले, विक्री केली म्हणजे काय केलं रे? विकलं. काय केलंय? विकलं. विक्री केली असता 4500 रुपये मिळतात. तर वस्तूची छापील किंमत किती? अतिशय सोपं उदाहरण. जसं आपण शेकडा नफा शेकडा तोट्याची उदाहरण सोडली का, सेम टू सेम बघा त्या टाईपची उदाहरण आहेत. बघा, तर इथं मानायला शिकायचं. बघा, तर पहिल्यांदा काय आहे बघा, आपण पहिल्यांदा त्या वस्तू समजा छापील किंमत छापील किंमत 100 रुपये मानू. किती रुपये मानू? 100 रुपये मानू.
सूट किती लिहिले? मग इथे विक्री किंमत मानूया. बघा रे, विक्री किंमत कळलं तुम्हाला? विक्री किंमत ओके. बघा, तर 100 रुपयाची वस्तू 25% सूट देऊन विकली. मग 100चे 25% किती होतात? 100चे 25% 25च होतात. 100चा 1% एकच होतो. 100चे 2% 2च होतात. 100चे 4% 4च होतात. 100चे 5% 5च होतात. म्हणजे हे एकक एवढं सोपं आहे ना समजायला. 100चे 25% म्हणजे 25. मग जी ती वस्तू किती विकलेली मग? बरोबर, किती रुपये विकली? 75 रुपयाला. मग किती लिहायचं? 100 वजा 25 बरोबर काय आलं? 75. लक्षात गेलं? मग नंतर वाजायला. मग आता प्रत्यक्ष उदाहरणामध्ये 25% सूट देऊन विक्री केली असता बघा किती रुपये मिळतात? 4500 रुपये. तर त्या वस्तूची काय विचारली आपल्याला? मग छापील किंमत आपण x मानू. हा, आणि ह्यांचा करायचा गुणाकार, तिरकस गुणाकार, ज्याच्यामध्ये x साठी पहिल्यांदा घेऊया. x गुणिले 75 आणि 100 गुणिले 4500. बघा, ह्या दोघांचा गुणाकार इथे केला, ह्या दोघांचा गुणाकार डावीकडे केला. कळलं? आता इकडं गुणिले 75 आहे डाव्या बाजूला, उजव्या बाजूला गेल्यानंतर भागिले 75 होईल. मग x बरोबर 100 गुणिले 4500 भागिले 75. ओके. मला बघा 25 चा पडदा आहे, 25 त्रिक 25 चौक बघा, 3 एके 3 एके उरला 1 घेतले 5, 3 5 आणि पुढचे 2 शून्य आहे तशी दिली. खाली काय राहिलं का? नाही. मग वर काय राहिलं? 4 गुणिले 1500. 4 गुण 0 4 गुण 0 4 पंचे 4 2 4 एके 4 आणि 2 6 x. मग आपण x काय मानलं होतं रे? छापील किंमत. मग उत्तर काय आलं? छापील किंमत आपलं 6000 रुपये. प्रश्न कळला का? व्यवस्थित कळला का? पुन्हा सांगू? समजून काय घ्यायचं? सूट 100 रुपयावर 25 म्हणलं का 100 मधनं 25 वजा करायचं. कळते का नाही? समज. पहा, आपण सूट व कमिशन वरचं दुसरं उदाहरण पाहू. बघा, मारुतीराव पाटलांनी एका खादी ग्राम उद्योग भांडारातून 3 लाख रुपयांचे कापडाची किंमत किती आहे? 3 लाख रुपये. 3 लाख रुपयांचे कापड 2,75,000 रुपयास खरेदी केलं. बरोबर. तर त्यांना शेकडा किती सूट मिळाली? आता शेकडा सूट विचारले. काय विचारले? शेकडा सूट. आता बघा, पहिल्यांदा सूट किती मिळाली आपण काढूया. बरोबर. मग नंतर शेकडा सूट काढूया. बघा, सूट बरोबर. मग सूट मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, सूट कधी मिळते, सूट कशी काढतात? छापील किंमत वजा विक्री किंमत. मग किती लिहायचं? छापील किंमत वजा विक्री किंमत. आता मात्र इथे बघा, इथं आपल्याला काय करायचं? समजा त्याची छापील किंमत थोड्या अगोदर किती बघा, इथं किती 3 लाख रुपये वजा 75,000 रुपये. आता हे तुम्हाला सर असं कुठं विक्री दिली असं काय नाही, पण आपल्याला सूत्रानुसार जायचं म्हणून आपण ती टाकलं. कळलं तुम्हाला? थोडक्यात काय, 3 लाख रुपयाची वस्तू किती रुपये घेतली? 2.25 लाख रुपये, म्हणजे 2,75,000 घेतली. तर या व्यवहारामध्ये सांगा, वजाबाकी आपण तोंडी सांगू शकतो. किती सूट मिळाली? 25,000 रुपये त्यांना काय मिळाली? सूट मिळाली. मारुतीरावांना किती सूट मिळाली? 25,000 रुपये. आता शेकडा सूट काढायचे. एक नेहमी लक्षात ठेवायचं, शेकडा सूट काढत असताना शेकडा काढायचा म्हणजे गुणिले, आणि ती काढत असताना नेहमी लक्षात ठेवा छापील किमतीवर काढतात. कोणत्या किमतीवर काढतात? छापील किमतीवर. आणि वर टाकायची सूट. तर या सूत्रात फक्त ती किंमत टाकायची. कळलं का? शेकडा सूट ही कशावर काढली जाते? छापील किमतीवर काढली जाते. आणि त्याच्यावर काय माहित पाहिजे? सूट. मग सांगा सूट किती आहे? 25,000
1000 भागिले छापील किंमत किती होती 3,00,000 रुपये गुणिले 100. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. 1 2 3 1 2 3. आता राहिले काय 25/3. लावा 3 भाग. 3 एके 3 8 24. उरले किती 1. घेतला 0. मग किती झालं 10. मग 3 त्रिक उरला 1. घेतला 0. 3 त्रिक मग असं पुढे वाढत जाणार. मग 2 डिजिट पर्यंत आपण लिहायचं. मग 8.33% ही काय मिळाली तुला सूट मिळाली. म्हणजे शेकडा सूट. समजलं का नाही समजलं. सूट केली पर्याय क्रमांक किती आला इथं 3. लक्षात आलं का. फक्त सोडवत असताना डोक्यात काय ठेवायचं शेकडा सूट विचारले असेल तर तुम्हाला पहिल्यांदा सूट माहित असणं गरजेचं आहे. मग बघा शेकडा सूट काढताना तो 3 नेहमी कशावर काढतात छापील किमतीवर. आणि शेकडा नफा आणि शेकडा तोटा होता. मग मला सांगा शेकडा नफा असो म्हणजे शेकडा तोटा असो तो कोणत्या किमतीवर काढतात. हात वर करा. याला इथे सांगा. हा खरेदी किमतीवर काढतात. आणि मग इथं सूट आहे म्हणजे कशावर काढली जाते. हा एवढा काम झाला का आता लिहून